नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, जर आपण नमो शेतकरी सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे, खुशखबर आहे। कारण आता 6वा हप्ता वितरणाचा जी.आर. आलेला आहे आणि या जी.आर. मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याचबरोबर या जी.आर. नुसार आपल्या खात्यावर हा 6वा हप्ता कधी जमा होणार आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की नेमका 6वा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर मित्रांनो, कालच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की 6व्या हप्त्याबाबतचा नमो शेतकरी योजनेसंदर्भातील जी.आर. येऊ शकतो आणि काल अगदी रात्री उशिरापर्यंत हा जी.आर. आलेला आहे। आणि नेमक्या या जी.आर. मध्ये काय म्हटलेलं आहे ते बघा की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 6व्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी 1642 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत। तर मित्रांनो बघा, हा जो जी.आर. आलेला आहे निधी वितरणाचा आलेला आहे आणि त्यानुसार 6वा हप्ता, त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना मागील हप्ते मिळालेले नाही तर ते सुद्धा हप्ते या जी.आर. नुसार आता आपल्या खात्यावर जमा होणार आहे। आणि मित्रांनो, तारीख जर बघितली तर आपल्याला दिसून येईल की 26 मार्च 2025 म्हणजे काल संध्याकाळी हा जी.आर. पब्लिश झालेला आहे। आणि या जी.आर. मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते आपण बघूया। पूर्ण जी.आर. आपण वाचत बसणार नाही, अगदी महत्त्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली। त्यानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी 6,000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली। तर बघा मित्रांनो, की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा अशाच प्रकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यास सुरुवात झालेली आहे। तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाती उघडण्यास संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। त्यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता तसेच 5वा हप्ता, म्हणजे मित्रांनो या जी.आर. नुसार की मागील जर हप्ते काही शेतकरी बांधवांचे बाकी असेल तर ते सुद्धा आता पैसे मिळणार आहे। आणि आपण पुढे नेमकी तारीख बघणार आहोत की कोणत्या तारखेला आपल्या खात्यावर हा 6वा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर पुढे बघा की संदर्भ क्रमांक 3, 4, 5, 6, 7 व 8 अन्वये वितरित करण्यात आला आहे। संदर्भ क्रमांक 9 येथील पत्रान्वये 24-25 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्षा अंतर्गत मंजूर तरतुदीमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत 6वा हप्ता मार्च-डिसेंबर 24 ते मार्च 2025 यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव शासनास सादर झाला आहे। तर मागील जे हप्ते आहेत तर त्याची सुद्धा मागणी कृषी विभागाने केलेली होती, त्यानुसार त्याचाही विचार आता या जी.आर. मध्ये झालेला आहे आणि तेही पैसे आता आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत। तर मित्रांनो पुढे बघा, त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडे यापूर्वीच्या हप्त्यासाठी वितरित निधीपैकी शिल्लक असलेल्या 653 कोटी निधी व्यतिरिक्त रक्कम 1642 कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झाली आहे। त्यानुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर अशा प्रकारे मागील ज्या शेतकऱ्याचे पैसे बाकी होते त्याचबरोबर 6वा हप्ता वितरित करण्यासंदर्भातील बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसारच हा जी.आर. आलेला आहे। आणि बघा, या ठिकाणी महत्त्वाचं सांगण्यात आलेलं आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6वा हप्ता म्हणजे डिसेंबर 24 ते मार्च 25 व यापूर्वीच्या हप्त्यामधील प्रलंबित दायित्व लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1642 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। आणि त्याचं जे काही विवरण आहे मित्रांनो खाली देण्यात आलेलं आहे, अशा प्रकारचे वितरण असणार आहे।
बघा या ठिकाणी 31 मार्चला गुढीपाडवा आहे. 31 मार्चला गुढीपाडवा आहे आणि त्यानुसार या गुढीपाडव्याच्या तोंडावर अगदी 29 मार्चला आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात. बघा या ठिकाणी, कारण 29 मार्चला शनिवार आहे आणि 30 मार्चला रविवार आहे, म्हणून 29 मार्चला शासनामार्फत डीबीटी द्वारे डायरेक्ट आपल्या खात्यावर 6वा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि नेमकं 1 ते 2 दिवसच आपल्याकडे आता बाकी आहे आणि 29 मार्चला या संदर्भात मोठा कार्यक्रम पण महाराष्ट्र शासन घेऊ शकेल आणि त्यानुसार एका क्लिकवर महाराष्ट्र शासनाद्वारे सर्व नमो शेतकरी महासन्मान निधीचे जे काही लाभार्थी शेतकरी बांधव आहे तर त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे आणि त्यांचा गुढीपाडवा हा आनंदाचा होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आणि हा GR नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आलेला होता. त्यामुळे जर आपणास ही अपडेट आवडली असेल, हा GR आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.